आज के इस वीडियो में मैं आमंत्रित करती हूँ सभी 10वीं कक्षा के छात्रों को। मैं हूँ वीरश्री, सरकारी प्रौढ़शाला मेकड़ी, तालुका रायबाग। तो बच्चों, आज हम पढ़ेंगे नई कविता अभिनव मनुष्य। तो उसके पहले आपको क्या करना है मालूम है? तो इस मेरे चैनल को सब्सक्राइब करना है और उसके लिए बेल आइकन पर क्लिक करना है और अपने दोस्तों को शेयर भी करना है। तो इस अभिनव मनुष्य के कवि हैं रामधारी सिंह दिनकर जी। तो इस वीडियो को मैं कन्नड़ और हिंदी दोनों भाषाओं में पढ़ाना चाहती हूँ। तो इससे पहले मैं क्या करूँगी, आपको पूरे कविता को गाकर सुनाऊंगी। तो कविता का नाम है अभिनव मनुष्य, कवि है रामधारी सिंह दिनकर। तो इस कविता के द्वारा सबसे पहले स्नेह, मानवीयता, भाईचारा आदि का महत्व जानते हैं। तो यहाँ पर बच्चों आप क्या जानते हैं? ಸ್ನೇಹವನ್ನು ಕಲಿತೀರಿ, ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ತೀರಿ ಮತ್ತು ಸಹೋದರತ್ವ ಭಾವನೆಯನ್ನು ಬೆಳೆಸಿಕೊಳ್ತೀರಿ। ಈ ಕವಿತೆಯಿಂದ 3 ಸಮಾಜದ ಮಹತ್ವಪೂರ್ಣದ ಒಂದು ಆಧಾರ ಸ್ತಂಭಗಳು ಯಾವುವು ಅಂದರೆ, ಸಮಾಜ ಸರಿಯಾಗಿ ಇರಬೇಕಾದ್ರೆ, ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಆರೋಗ್ಯದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಆರೋಗ್ಯಕರವಾಗಿರಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ನೇಹ ಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ, ಅದರಲ್ಲಿ ಮಾನವೀಯತೆ ಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಭಾಯಿಚಾರ ಸಹೋದರತ್ವ, ನಮ್ಮಲ್ಲಿನ ಸಹೋದರತ್ವ ಭಾವನೆ ಇರಬೇಕಾಗತ್ತೆ। ಹಾಗಾದರೆ ಈ 3 ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತೀನಿ ಮಕ್ಕಳೇ। तो आप भी मेरे साथ गाइए। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन। है बंदे नर के करो वारी विद्युत बाप, हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का ताप। है बंदे नर के करो वारी विद्युत बाप, हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का ताप। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन। है नहीं बाकी कहीं व्यवधान, लांग सकता नर सरी गिरि सिंधु एक समान। है नहीं बाकी कहीं व्यवधान, लांग सकता नर सरी गिरि सिंधु एक समान। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन। यह मनुज जिसका गगन में जा रहा है यान, कांपते जिसके करों को देख कर परमाणु। यह मनुज जिसका गगन में जा रहा है यान, कांपते जिसके करों को देख कर परमाणु। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है
सर्वत्र है विजयी पुरुष आसीन। यह मनुज जो सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का विज्ञान का आलोक का आकार। यह मनुज जो सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का विज्ञान का आलोक का आकार। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन। व्योम से पाताल तक सब कुछ इसे हैंगे, पर न यह परिचय मनुज का, यह न उसका श्रेय। व्योम से पाताल तक सब कुछ इसे हैंगे, पर न यह परिचय मनुज का, यह न उसका श्रेय। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन। श्रेय उसका बुद्धि पर चैतन्य और की जीत, श्रेय मानव की असीमित मानवों से प्रीत। श्रेय उसका बुद्धि पर चैतन्य और की जीत, श्रेय मानव की असीम मानवों से प्रीत। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन। एक नर से दूसरे के बीच का व्यवधान, तोड़ दे जो बस वही ज्ञानी वही विद्वान। एक नर से दूसरे के बीच का व्यवधान, तोड़ दे जो बस वही ज्ञानी वही विद्वान। और मानव भी वही, और मानव भी वही, और मानव भी वही, और मानव भी वही। तो इस तरह बच्चों हम तो पूरे कविता को गा चुके हैं, तो आप भी अपने घर में थोड़ा सा प्रयास करें तो चलेगा। तो इस कविता के कवि हैं रामधारी सिंह दिनकर जी। का जन्म होता है ईस्वी सन 1908 को। कहाँ? बिहार प्रांत के मुंगेर जिले में हुआ। मಕ್ಕಳೇ ಹಾಗಾದ್ರೆ ರಾಮಧಾರಿ ಸಿಂಹರ ಜನ್ಮ ಯಾವಾಗಾಯಿತು? 1908ರಂದು ಬಿಹಾರ್ ಪ್ರಾಂತ್ಯದ मुंगेर जिले ಹುಟ್ಟಿದ್ರು, ಜನಿಸಿದ್ರು। पहले वे रेडियो विभाग में काम करते थे और ಮೊದಲಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು? रेडियो विभागದಲ್ಲಿ। बाद में एक सरकारी कॉलेज के प्राध्यापक बने। बाद में उन्होंने एक सरकारी कॉलेजನಲ್ಲಿ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ರು। आगे चलकर वे भारत सरकार के हिंदी सलाहकार के पद पर नियुक्त हुए। आगे चलकर ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಹಿಂದಿ ಸಲಹಾಕಾರರಾಗಿ ಪದವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ನಂತರ ಅದೇ ಒಂದು ಸ್ಥಾನದಿಂದ ನಿಯುಕ್ತಿಯಾದರು। ಜೊತೆಗೆ ईस्वी सन 1974 को इनका देहावसान हुआ। ಅವರು 1974ರಲ್ಲಿ ಅವರ ಮೃತ್ಯುವಾಯಿತು। कवि के कुछ प्रमुख रचनाएं हैं। और प्रमुख रचನೆಗಳಾಗಿರತಕ್ಕಂತ हुंकार, रेणुका, रसवंती, रामधेनी, धूप चाह और कुरुक्षेत्र, बापू,
ರಶ್ಮಿರತಿ ಆದಿ ಇವೆಲ್ಲವುಗಳು ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೃತಿಗಳು। ಕವಿ ಕಿ ಹರ್ रचना में हृदय को प्रभावित और उत्साहित करने की पूर्ण शक्ति है। ಕವಿಯ ಒಂದು ರಚನೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಹೃದಯವನ್ನು ಪ್ರಭಾವಿತ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹಿತರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಕವಿತೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮಕ್ಕಳೇ। इनकी भाषा सजीव और विषय के ಅನುಕೂಲ है। ಅವರ ಭಾಷೆ ಎಂಥದ್ದು ಸಜೀವವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಅನುಕೂಲ ವಿಷಯಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ವಿಷಯ ಆಧಾರಿತ ವಿಷಯಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮ್ಯಾಟ್ರನ್ನು ಇವರ ಕವಿತೆಗಳು ಹೊಂದಿವೆ। अभिनव मनुष्य पद्यभाग कुरुक्षेत्र के षष्ठ सर्ग से लिया गया है। ಈ ಒಂದು ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಅನ್ನುವ ಒಂದು ಕವಿತೆಯನ್ನು ಪದ್ಯಭಾಗವನ್ನು ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಅನ್ನುವ ಒಂದು ರಚನೆಯಿಂದ ಷಷ್ಠಂ ಸರ್ಗದಿಂದ 6ನೇ ಸರ್ಗದಿಂದ ಇದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ। ಹಾಗಾದರೆ ಕವಿಯ ಒಂದು ಪರಿಚಯವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ। तो आगे चलेंगे हम कविता का आशय के तरफ। तो इस पद्य भाग में वैज्ञानिक युग और आधुनिक मानव का विश्लेषण हुआ है। वैज्ञानिक युग ಮತ್ತು ಆಧುನಿಕ ಮಾನವನ ಕುರಿತು ವಿಶ್ಲೇಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ ನಮ್ಮ ದಿನಕರ್ जी। कवि दिनकर जी इस कविता द्वारा यह संदेश देना चाहते हैं कि ಏನು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೋ आज के मानव ने प्रकृति के हर तत्व पर विजयी प्राप्त कर ली है। ಇವತ್ತಿನ ಮನುಷ್ಯ ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಸರ್ಗದ ಹರ ತತ್ವ ಪರ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ತತ್ವದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಘಟಕದ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ವಿಜಯವನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದಾನೆ। कैसी विडंबना है कि उसने स्वयं को नहीं पहचाना। ಎಂಥ ವಿಪರ್ಯಾಸವೆಂದರೆ उन्होंने स्वयं को नहीं पहचाना। ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಮಾನವ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಇಡೀ ನಿಸರ್ಗದ ಮೇಲೆ ತನ್ನ ಹತೋಟಿಯನ್ನು ಸಾಧಿಸಿ ವಿಜಯವನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದಾನೆ। अपने भाईचारा को नहीं समझा। ತನ್ನ ಒಂದು ಸಹೋದರತ್ವ ಭಾವನೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡಿಲ್ಲ। ಯಾಕಂದರೆ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಹಲವಾರು ನಾವು ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಘಟನೆಗಳನ್ನು ದುಷ್ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮಕ್ಕಳೇ। ಪ್ರಕೃತಿ पर विजय प्राप्त करना मनुष्य की साधना है। मानव के बीच का स्नेह का बांध बांधना मानव की सिद्धि है। ಪ್ರಕೃತಿ ಪರ್ ವಿಜಯ ಪ್ರಾಪ್ತ ಕರಣ, ಪ್ರಕೃತಿಯ ಮೇಲೆ ವಿಜಯ ಪ್ರಾಪ್ತವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದು ಮಾನವನ ಸಾಧನೆಯಾಗಿದೆ। ಆದರೆ ಮಾನವನ ನಡುವೆ, ಮಾನವ ಪ್ರಾಣಿ ಅಲ್ಲ, ಮಾನವ ಪಕ್ಷಿ ಅಲ್ಲ, ಮಾನವ ನಿಸರ್ಗ ಅಲ್ಲ, ಮಾನವ ಮತ್ತು ಮನುಷ್ಯನ ನಡುವೆ ಹೃದಯದ ನಡುವೆ ಬಾಂಧನ ಮಾನವಕಿ ಸ್ನೇಹ ಕಾ ಬಾಂಧನ ಸ್ನೇಹದ ಒಂದು ಸೇತುವೆಯನ್ನು ಕಟ್ಟೋದು ಮಾನವನ ಸಿದ್ಧಿ। जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाई। ಯಾವ ಮನುಷ್ಯ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನೊಂದಿಗೆ ಒಂದು ಹೃದಯ ಇನ್ನೊಂದು ಹೃದಯದೊಂದಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಒಂದು ಸಂಬಂಧವನ್ನು ಜೋಡಿಸಿಕೊಂಡು ಪರಸ್ಪರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಗಳವನ್ನು ಪರಸ್ಪರ ಒಂದು ಮನಸ್ತಾಪವನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕುತ್ತಾನೆಯೋ ವಹಿ ಮಾನವ कहलाने का ಅಧಿಕಾರಿ ಹೋಗ, ಅವನೇ ಮಾನವನೆಂದು ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲು ಯೋಗ್ಯನಾಗಿರುತ್ತಾನೆ। ಅಂದರೆ ನಾವು ಪರಸ್ಪರವಾಗಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ವ್ಯವಹರಿಸಬೇಕು, ಪರಸ್ಪರರು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇರಬೇಕು, ಸಹೋದರತ್ವ ಭಾವನೆಯನ್ನು ಬೆಳೆಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ। ಹಾಗಾದರೆ अभी हम पद्य में आने वाले कविता में आने वाले नए शब्द को देखेंगे बच्चों। तो अभिनव इसका
नया अर्थ होता है नया, नया नवीन नी अभिनव असतु ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. पर्यायवाची शब्द भी इसको बोलते हैं आधुनिक. वारी जल, बाष्प, वाष्प अथवा और हुक्म आज्ञा, व्यवहार, पर्दा, व्यवधान, पर्दा, रुकावट. ವ್ಯವಧಾನ ಅಂದ್ರೆ ಪರದೆ, ಗೋಡೆ, ಬಾಧ, ತೊಂದರೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು. सरित नदी सरिता और सिंधु सागर समुद्र, आलोक प्रकाश, श्रेय जानकारी, श्रेय ज्ञेय, ज्ञेय का अर्थ होता है जानकारी, श्रेय का अर्थ होता है यश कल्याण, और मंगल जो अच्छा है वह श्रेय है. तो इस तरह हम नए शब्दों को जान लिए. तो और उसके साथ अभी हम पूरे एक एक पंक्ति को लेकर पूरे पद्य को पढ़ेंगे बच्चों. तो भाभिनव मनुष्य की कविता के कवि हैं रामधारी दिनकर जी. रामधारी दिनकर जी. तो आज की दुनिया विचित्र नवीन. आज की दुनिया कैसी है? विचित्र नवीन. ये प्रश्न आ सकता है आपको, आ गया है अभी कुछ प्रश्न पत्रिकाओं में. प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष हसीन. हमारे मानव क्या कर रहा है, हम क्या कर रहे हैं? प्रकृति पर विजय प्राप्त कर चुके हैं. और है बंदे नर के करों में वारी विद्युत भाव. अपने ನರನಿ ಮನುಷ್ಯ, ಮನುಷ್ಯನ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಿವೆ ಮಕ್ಕಳೇ? ವಾರಿ, ವಿದ್ಯುತ್, ಭಾವ್, ಜಲ, ವಿದ್ಯುತ್ ಮತ್ತು ಮೋಡಗಳು ಎಲ್ಲವುಗಳು ಮನುಷ್ಯನ ಕೈಯಲ್ಲಿನೇ ಇವೆ. ಹುಕ್ಮ ಪರ್ ಚढ़ता उतरता है ಪವನ ಕಾತಾ. ಹುಕ್ಮ ಪರ್ ಆಜ್ಞೆ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಏರಿಳಿತನ್ನು ತೋರಿಸುತ್ತದೆ ತನ್ನ ಪವನನಿ ವಾಯು ಕಾತಾ. ವಾಯುವಿನ ಒಂದು ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಯಾವುದರ ಮೂಲಕ? ಆಜ್ಞೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ತೋರಿಸುತ್ತದೆ. है नहीं बाकी कहीं व्यवधान, है नहीं बाकी कहीं ವ್ಯವಧಾನ. ಬೇರೆ ಎಲ್ಲಿಯೂ ತಾಳ್ಮೆ ವ್ಯವಧಾನವಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಈಗಾಗಲೇ ನೋಡಿದಿರಿ ಮಕ್ಕಳೇ, ವ್ಯವಧಾನ, व्यवधान यानी पर्दा, रुकावट. कभी कहाँ पे भी रुकावट नहीं है. तो और लांग सकता नर सरित गिरि सिंधु एक समान. मानव क्या करता है? लांग सकता ಜಿಗಿಯುತ್ತಾನೆ. ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ? ನದಿಗಳನ್ನ, ಪರ್ವತಗಳನ್ನ, ಸಾಗರಗಳನ್ನ ಒಂದೇ ಸಮನಾಗಿ ಹಾರಬಲ್ಲನು. तो इस तरह लेखक जी मानव के शूरता के बारे में बता रहे हैं. यह मनुज, कौन मनुज? यह मनुज जिसका गगन में जा रहा है यान. ಎಲ್ಲಿ? ಗಗನದಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ? ಯಾನ ನಡೀತಾ ಇದೆ. कांपते जिसके करों को देखकर परमाणु. क्या कर रहे हैं? परमाणु उनको, उनके करों को यानी हाथों को. जिसके हाथों को? मानव के हाथों को. नर के करों को. नरनी मानव. कांपते हैं मनुष्य के हाथों को देखकर आज परमाणु भी क्या कर रहे हैं? डर रहे हैं, देखकर कांप रहे हैं. यह मनुज जो सृष्टि का श्रृंगार. यह मनुज क्या कर रहा है? सृष्टि का श्रृंगार है. यह मनुज सृष्टि का श्रृंगार करने वाला है. ನಾವೆಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಸೃಷ್ಟಿಯ ಶೃಂಗಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವರು. ಜ್ಞಾನ ಕಾ ವಿಜ್ಞಾನ ಕಾ ಆಲೋಕ ಕಾ ಆಗಾರ್. ಯಾವುದನ್ನ? ಜ್ಞಾನದ, ವಿಜ್ಞಾನದ, ಆಲೋಕದ ಆಗರವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವರು. ಯೋಮ ಸೆ ಪಾತಾಳ ತಕ್ ಸಬ್ ಕುಚ್ ಇಸೆ ಹೈ ಜ್ಞೇಯ.
इसे यानी हमें क्या मालूम है, ವ್ಯೋಮ से ಆಕಾಶದಿಂದ ಪಾತಾಳದವರೆಗೂ ಎಲ್ಲವೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ಗೊತ್ತಿದೆ ನಮಗೆ, ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಎಲ್ಲವೂ ಗೊತ್ತು. पर न यह परिचय मनुष्य का, यह न उसका श्रेय. अपने मनुष्य का परिचय नहीं. एक व्यक्ति को दूसरे व्यक्ति का परिचय नहीं, उससे हृदय का संबंध नहीं. इस तरह दिनकर जी प्रेरित हमारे मनुष्य के स्वभाव के बारे में बोल रहे हैं. श्रेय उसका बुद्धि पर चैतन्य और की जीत. श्रेय उसकी बुद्धिಯ ಮೇಲೆ चैतन्य और की जीत. श्रेय मानव की असीमित ಮಾನವೋ ಸೇ ಪ್ರೀತಿ. ಯಾವುದು ಒಳ್ಳೆಯದು ಅಂದರೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಮಾನವನಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಸುವುದು ಒಳ್ಳೆಯದು. ಏಕ್ ನರ ಸೇ ದೂಸರೆ ಕಾ ಬೀಚ ಕಾ ವ್ಯವಧಾನ್. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಇನ್ನೊಬ್ಬನ ನಡುವೆ ಗೋಡೆ ಅಥವಾ ಪರದೆ ಇರಕೂಡದು. ಆ ರೀತಿ ಪರಸ್ಪರ ಪ್ರೀತಿ ಸಹೋದರತ್ವ ಭಾವನೆಯಿಂದ ಇರಬೇಕು. ತೋಡದೆ ಜೋ ಬಸ್ ವಹಿ. ತೋಡದೆ ಮುರಿದು ಹಾಕಿ ತೆಗೆದು ಹಾಕಿ ಆ ಪರದೆಯನ್ನ. ವಹಿ ಜ್ಞಾನಿ ವಹಿ ವಿದ್ವಾನ್. ಅವನೇ ಜ್ಞಾನಿ ಅವನೇ ವಿದ್ವಾನ. ಯಾರು ಪರದೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಹಾಕುತ್ತಾರೆಯೋ, ಯಾರು ವ್ಯವಧಾನವನ್ನು ಕಳಿಸುತ್ತಾರೆ, ಯಾರ ನಡುವೆ ಗೋಡೆಗಳು ಇರುವುದಿಲ್ಲವೋ ಅವರೇ ಜ್ಞಾನಿಗಳು, ಅವರೇ ವಿಜ್ಞಾನಿ ಅಂತಂದ ದಿನಕರ್ ಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और अंत में ಮಾನವ ಬಿ ವಹಿ. ಕೊನೆಗೆ ನಿಜವಾದ ಮಾನವ ಯಾರು ಅಂತಂದ್ರೆ जिसके पास व्यवधान नहीं, जिसके पास पर्दा नहीं, जिसके बीच में पर्दा नहीं, जो हृदय से काम करता है, जो हृदय से अब एक व्यक्ति दूसरे व्यक्ति से प्रेम करता है, वही मानव कहलाने के लिए योग्य है. तो इस तरह रामधारी सिंह दिनकर जी इस कविता में क्या कर रहे हैं, पूरे के पूरे मानव के स्वभाव के बारे में जानकारी दिए हैं. तो इससे पढ़कर हम भी क्या करेंगे, मानव बनकर ही रहेंगे. धन्यवाद बच्चों. स्टडी विद टीचर एजुकेशनल चैनल से जुड़कर इस चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो और शेयर भी करो. थैंक यू.